وقال الذين كفروا أئذا كنا ترابا وآباؤنا أئنا لمخرجون لقد وعدنا هذا نحن وآباؤنا من قبل إن هذا إلا أساطير الأولين قل سيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة المجرمين ولا تحزن عليهم ولا تكن في ضيق مما يمكرون ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين قل عسى أن يكون ردف لكم بعض الذي تستعجلون وإن ربك لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون وإن ربك ليعلم ما تكن صدورهم وما يعلنون وما من غائبة في السماء والأرض إلا في كتاب مبين إن هذا القرآن يقص على بني إسرائيل أكثر الذي هم فيه يختلفون وإنه لهدى ورحمة للمؤمنين إن ربك يقضي بينهم بحكمه وهو العزيز العليم فتوكل على الله إنك على الحق المبين إنك لا تسمع الموتى ولا تسمع الصم الدعاء إذا ولوا مدبرين وما أنت بهاد العمي عن ضلالتهم إن تسمع إلا من يؤمن بآياتنا فهم مسلمون وإذا وقع القول عليهم أخرجنا لهم دابة من الأرض تكلمهم أن الناس كانوا بآياتنا لا يوقنون. इन्कार करणारे असंही म्हणाले की जेव्हा आम्ही आणि आमचे वाडवडील सडून गळून माती बनणार तरीही काय आम्हाला पुन्हा जिवंत करून बाहेर काढलं जाणार. या वार्ता आम्हाला दिल्या जात आहेत. अशा प्रकारचे वायदे तर यापूर्वी आमच्या पूर्वजांशीही केले गेले होते. असं वाटतं की या सर्व पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा कहाण्या आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सांगा की जमिनीवर जरा हिंडून फिरून पहा की अपराधी लोकांचा काय परिणाम झाला. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांच्या अवस्थेबद्दल दुःख करू नका आणि त्यांच्या षडयंत्र रचण्याबद्दल मन संकुचित करू नका. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की अजाबची ही धमकी केव्हा पूर्ण होईल. जर तुम्ही सच्चे असाल तर सांगा. तुम्ही त्यांना सांगा, फार संभव आहे की ज्या अजाबची तुम्ही फार घाई करीत आहात त्याचा काही हिस्सा तुमच्या मागे येऊन पोहोचला असेल. तुमचा पालनकर्ता लोकांच्या अवस्थेबाबत फारच कृपाशाली आहे, परंतु बहुतेक लोक त्याचे आभार मानू इच्छित नाहीत. निस्संदेह तुमचा पालनकर्ता त्यांच्या मनातले गुप्त भेद चांगल्या प्रकारे जाणतो आणि त्यांच्या उघड कारवाया हरकतींशी देखील तो परिचित आहे. आकाश आणि जमिनीतल्या प्रत्येक गुप्त गोष्टीला एका वर्णन करणाऱ्या ग्रंथात सामील केलं आहे. निस्संदेह हे कुराण त्या बहुतेक घटनांची खरी हकीकत सांगतं ज्यांच्याविषयी इस्रायलच्या वंशात आपापसात मतभेद आणि भांडण तंटे झाले होते. आणि निस्संदेह हे जाणून घ्या की आता हे कुराणच इमानधारकांकरता मार्गदर्शन आणि कृपा आहे. निश्चितच तुमचा पालनकर्ता या सर्वांच्या आपापसातील भांडण तंट्याचे फैसले आपल्या आदेशानं करील आणि तोच मोठा दबदबा राखणारा आणि महाज्ञानी आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही फक्त अल्लाहवर भरोसा ठेवून कार्य करीत राहा. निस्संदेह तुम्ही उघड सत्यावर आहात. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेलेल्यांना मुळीच ऐकवू शकत नाही आणि पाठ फिरवून पळणाऱ्या बहिऱ्या लोकांनाही आपला आवाज ऐकू शकत नाही. आणि आंधळे जेव्हा वाट चुकून पथभ्रष्ट होतील तेव्हा त्यांना मार्ग दाखवणं हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमचं काम नाही. तुम्ही फक्त त्याच लोकांना आमचं म्हणणं ऐकवू शकाल जे आमच्या आयतींना मानून इमान कबूल करतील आणि आमच्या समोर आपलं डोकं झुकवतील. आणि जेव्हा आमच्यातर्फे सजा यातनेचा कौल त्यांच्यावर पूर्ण होण्याची वेळ येऊन पोहोचेल तेव्हा त्यांच्याकरता आम्ही जमिनीतून असं एक जनावर काढू जे त्यांच्याशी बोलताना सांगत जाईल की माणसांनी अल्लाहच्या आयतीवर विश्वास न ठेवून आपलं सर्व काही गमावलं आहे.